नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत नारळी भात. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय मी इथे. 1 वाटी गूळ, 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलंय, 1 वाटी तांदूळ बासमती घेतलेत, त्यात ड्रायफ्रूट, 2 चमचे तूप, 1 चमचा लिंबाचा रस, नाहीतर सुके खडे मसाले घेतलेत, जायफळ घेतलंय आणि केशर दुधात टाकून घेतलंय मी भिजवून. हे तांदूळ आता आपण हे 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे अर्धा तास पाण्यातच ठेवणार आहोत भिजत तांदूळ. हे आपण तांदूळ आता चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे आता पाण्यामध्ये आपण भिजत ठेवणार अर्धा तास झाकून. आपले आता तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले बघा, छान भिजलेत तांदूळ. तर तुम्ही इथे इंद्रायणी किंवा बासमती तुकडा तांदूळ जर घेतलात भातासाठी तर तो असा धुवून भिजत ठेवू नका. फक्त धुवून 10 मिनिटं तांदूळ असेच ठेवा आणि मग भात करा. आता आपण भात करण्यासाठी इथे टोप तापत ठेवलं मी. त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत थोडं. त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण राईस टाकून घेणार आहोत. थोडं परतून घेऊया आपण. दोन मिनिटं असं परतून घेऊया. आता भात आपण परतून झालाय. आपण याच्यामध्ये आता गरम पाणी टाकणार आहोत. 1 वाटी तांदूळ घेतले त्याच मापाने 2 वाटी मी पाणी घेतलंय. हे गरम करून घेतलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. चांगला मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ टाकते मी, थोडं लिंबाचा रस, ते भात चांगला मोकळा होतो. आणि झाकण ठेवूया जरा 10 मिनिटं, चांगला भात शिजवून देऊया. मस्त आपला भात असा झालेला आहे, मोकळा झाला आहे. आता आपण हे उघडाच ठेवणार आहोत असं थंड व्हायला. गॅस बंद करूया. पण हे आता कढई गरम करत ठेवले, याच्यामध्ये तूप टाकून घेऊया आपण. याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया. चांगलं आपण हे परतून घेऊया. याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत आपण. खोबरं पण परतून घेऊया. तर याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया आपण. गूळ आणि खोबरं आपण चांगलं असं मिक्स करूया. चांगलं एकजीव करून घेऊया आपण. आपला आता गूळ हे चांगला मिक्स झाला आहे, गूळ आणि खोबरं. आपण याच्यामध्ये आता शिजलेला भात आहे तो टाकून घेणार आहोत. आपण भात सगळा टाकून घेऊया याच्यामध्ये. आपण आता भात चांगला मिक्स करून घेऊया. आपण याच्यावरती आता एक केशर टाकून घेऊया. त्याने कलर छान येतो भाताला. आणि याच्यामध्ये आपण जायफळ टाकणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण भात. कलर छान आला भाताला.
तर आपण हे 2 मिनिटं फक्त झाकून ठेवणार आहोत. वाव, मस्त असा कलर आलाय भाताला. आपला तयार झालाय आता भात. आता आपण हे सर्व करून घेऊया. हा आपला तयार झालेला आहे नारळी भात. हा नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.